आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू ना असं मुजोर वागलीस ना तर याद राख. सॉरी, कान पकडून सॉरी. जाऊ मी खेळायला. वेळेत ये. काय करायचंय मुलीचं? का अशी वागायला लागली ही? लहान म्हणून किती बडबड बडबड बडबड, सांगितलेलं ऐकतच नाही. आई कोण आहे? शक्ती. काय झालं? मला आज तुझ्या शेजारी झोपायचंय. आज एका मुलीला भीती वाटते वाटतं. भीती नाही वाटत आहे. नाही, काल ती मुलगी म्हणत होती ना, मला आता सगळं कळतं, मी आता मोठी झाले, आता एकटं राहायला झोपायला भीती वाटते. तसं काही नाहीये. मग काय कारण आहे या खोलीत यायचं? तुझ्या शेजारी झोपायला कारण लागतं का? मी तुझी लाडकी मुलगी आहे ना. आता जर ती एवढ्या प्रेमाने सांगत असेल तर. बापरे. बर, चला झोपा. ये. मला अशी झोप नाही लागणार आहे. मग कशी लागणार आहे? तू माझ्यासाठी अंगाई गायचीस आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपवायचंस. नसते लाड करणार नाहीये मी, मला काही अंगाई वगैरे गाता येत नाही. चल झोप गपचूप. ये चल. मला वाटलं होतं की तू माझ्यासाठी अंगाई गाशील, पण काय फायदा. मी इतक्या अपेक्षाने आली होती. जाऊ दे, मी माझ्या खोलीत जाऊन झोपते. बघ मी जाते. बघ, गुड नाईट. मी झोपते एकटी. बाय. बघ. या. चला झोपा. थांब, उशी सरळ करू देत मला. आई, गातेस ना अंगाई? गाते. माझ्या लहानपणी कमलाई माझ्यासाठी जी अंगाई गायची ती गाते. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई जोई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडशाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आई. आई. आदिती, हा तर आदितीच्या रडण्याचा आवाज आहे. आईची झोपमोड करायला नको, मीच बाहेर जाऊन बघते. आई.
काय झालं? तू रडते कायस? काय नाही, असंच. असंच कोणीच रडत नसतं. काय झालं सांग मला. आज मला आईची खूप आठवण येते. आईची आठवण येते ना, मग तिला जाऊन भेट, तिच्याशी बोल. तसं नाही ग, मला जेव्हा तिची आठवण येते तेव्हा तेव्हा मी तिला भेटते. पण ती भेट पूर्वीसारखी नसते ना. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला ते मला कळत नाहीये. आज सकाळी तुला आई सोबत टाइम स्पेंड करताना पाहिलं. तू तिच्या समोर नाश्ता बनवण्यासाठी हट्ट धरलास. तिने तुला कडेवर घेऊन भरवताना पाहिलं मी. आणि मी स्वतःला तिथे खूप मिस करत होते. मी जर आता जिवंत असते तर आईने मलाही कडेवर घेऊन भरवलं असतं. मी कशासाठी आईकडे कधीच हट्ट केला नाही. तुला हट्ट करताना बघून मलाही वाटलं की एखादा हट्ट मी करू शकले असते. तू जे अनुभवतेस ते मला मरणानंतर अनुभवता येत नाहीये, ह्याचं मला वाईट वाटतं. पण माझ्या लाडक्या बहिणीला आईचं प्रेम, माया मिळतेय हे पाहून मलाही आनंद होतोय. खरंच मी समजू शकते अदिती ताई, पण एक सांगू, आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज ती तुझ्याबद्दल किती कौतुकाने बोलली. माझी अदिती हट्टी नव्हती, स्वावलंबी होती, गुणी बाळ होतं माझं, असं ती मला म्हणाली. आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आजही. तिला तुझी नेहमी आठवण येते. माहितीये ग मला, पण मला आईला स्पर्श करता येत नाहीये. जिवंत असते तर मी तुझ्यासोबत आईच्या कुशीत झोपले असते, पण मी तर माझं शरीर कधीच सोडलंय. बघितलंस, हेच दुःख आहे माझं. ना कोणाच्या कुशीत शिरू शकत, ना कोणाचा हात हातात घेऊन बोलू शकत. आदिती ताई, मला खूप वाईट वाटतंय, पण आता आपण करू तरी काय शकतो.